नमस्कार. जन्मपत्रिकेत जर शनी आणि गुरु परस्परांपासून केंद्रयोगात बसले असतील, तर केंद्रयोग म्हणजे परस्परापासून चौथ्या राशीत किंवा चौथ्या घरात बसले असतील तर असा अशुभ योग होतो. अशा व्यक्तीला कष्ट जास्त घ्यावे लागतात, ध्येय गाठायला वेळ लागतो. गुरुच्या चतुर्थ स्थानात शनी असेल तर पुत्रसौख्य लाभत नाही, मुलं चांगली निपजत नाहीत, मुलांची चिंता राहते. तसेच गुरु आणि शनी यांचे परस्पर षडाष्टक असेल म्हणजे एकमेकापासून 6व्या किंवा 8व्या राशीत बसले असतील तर असा मनुष्य बेफिकिरीनं वागणं हा दोष त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे आयुष्यात अडथळे निर्माण होतात. पण तेच गुरुच्या दशमस्थानात जर शनी असेल तर हा शनी त्या व्यक्तीला कीर्ती देतो, प्रसिद्धी देतो. हरिओम.